जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके 1766 म्हणजे इसवी सन 1845 या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 40 मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न आणि लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचे काम करीत होते. श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी गुगरदरे. त्यांची स्मरणशक्ती, चलाक बुद्धी, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांत प्रियता, रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या. ते 9 वर्षांचे असताना गुरुच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळाल्यावर त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या 11व्या वर्षी लग्न करण्यात आले. परंतु प्रपंचात त्यांचे चित्त रमेना आणि ते लवकरच गुरु शोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या, पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरु शोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगाव या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला. या सल्ल्यानुसार गोंदवलेकर महाराज तुकाराम चैतन्यांकडे गेले. तेथे 9 महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धीविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्ती मार्गाला लावण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले. त्यांचे शिष्य प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत. त्यांची प्रथम पत्नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली. श्री गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, संसार चिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठाने, नामजप, भजन सप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालून त्यांच्यामध्येही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले. हे जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मिलन कसे करावे हे शिकवण्यासाठी त्यांनी आमरण खटाटोप केला. ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोचलेले संत होते यात शंका नाही. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही. हेच त्यांच्या पूर्णत्वामागचे गमक होते. अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा
व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र. प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा सोसावा लागला. तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असे तोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा आणि प्रेमाचा महिमा पटवून दिला. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले. काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही. सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1835 इसवी सन 22 डिसेंबर 1913 या दिवशी पहाटे 5:55 जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून, हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला. वसिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. श्री महाराजांनी संतांच्या उपदेशाप्रमाणेच भक्ती हे परमार्थाचे साधन असून रामनाम स्मरण हे भक्ती साधन आहे असे सांगितले. नामस्मरण भक्तीचा विशेष म्हणजे नाम हे परमार्थ साधन सिद्धांत रूप आहे. नाम हे सर्वोत्तम मोक्ष साधन आहे. विद्वान तार्किकांपासून सामान्यांना नामाचे श्रेष्ठत्व स्वानुभव सिद्ध आचारांनी तर्कनिष्ठ विचारांनी पटवून दिले. त्यांचे संवाद, त्यांची प्रवचने यांचे सार म्हणजे नामसाधनाचे श्रेष्ठत्व होय. त्यांचे चरित्र, प्रवचने, भक्तांना उत्तरांदाखल पाठवलेली पत्रे हे सर्व त्यांच्या नामसिद्धांताचा महिमा सांगताना दिसून येते. श्री महाराजांचा नामोपदेश हीच त्यांच्या जीवनाची तत्त्वज्ञानाची ओळख होय. त्यांचे आचार, विचार, व्याख्यान सर्वच हे रामनाममय होते. आजही श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर मंदिर श्री महाराजांच्या चैतन्यमय अस्तित्वाने भारलेले असून त्यांच्या भक्तगणांनी केलेल्या नामस्मरणाच्या गजराने दुमदुमते. तिथे अन्नछत्र आहे, रुग्णालय आहे आणि भक्तगणांना सवलतीत आरोग्य सेवाही उपलब्ध आहेत. श्री क्षेत्र गोंदवले येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात. 10 दिवस राहतात. स्वतःच्या उद्धाराकरिता समाधी सन्निध नाम घेतात आणि बाकीचा वेळ पडेल ती सेवा करतात. या 10 दिवसात मंदिरात अखंड भजन, प्रवचन, कीर्तन, शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम पहाटे 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतात. भक्तांना ही आनंदाची पर्वणीच असते. हे सर्व श्री महाराजांचे सत्तेनेच चालते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. श्री महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील काही कार्यक्रमांची माहिती आपण घेऊया. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते. विश्वस्तांच्या हस्ते कोठीपूजनाचा कार्यक्रम होतो. श्री ब्रह्मानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व ती मधील चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा केली जाते. श्री ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर असून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा आहे. अक्षय पिशवीबरोबर पालखीतील चांदीच्या पादुकांची आणि श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या फोटोची पूजा केली जाते. कोठीतील धान्य, स्वयंपाकघरातील चुली वगैरेंची हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा केली जाते आणि आरती झाल्यानंतर प्रसाद वाटला जातो. काकड आरती कार्यक्रम समाधी मंदिरात होतो.
त्यानंतर भजनाचा कार्यक्रम ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणाहून निमंत्रित अशा वैदिक मंडळींकडून श्रींचे पादुकांवर लघु रुद्राभिषेक सुरू होतो. श्रींच्या दर्शनाकरता 10 दिवस सतत गर्दी असतेच. दशमीचे दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा संमार्जन करून रांगोळ्या घालतात. मंडपात मंडळी जमू लागतात. काकड आरतीचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर 5:30 वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे भजन एकचित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते. श्रींचे पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत जातात. सतत 10 दिवस गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून त्यात नामाचे अनुसंधान टिकवून प्रत्येकाचे मन वाहत्या झऱ्याप्रमाणे उल्लसित झालेले असते. बरोबर 5:55 सर्व भक्तमंडळी एकाच वेळी फुले उधळतात व श्रीराम श्रीराम असा गजर आसमंतात दुमदुमतो. त्यानंतर सर्व आरत्या म्हटल्या जातात. नंतर समाधी मंदिरात सकाळचे भजन होते. श्री रामदासी भिक्षा सकाळी 8 वाजता मंदिरातून निघते. गावातून जाऊन परत समाधी मंदिरात येते. नंतर समाधी मंदिरात 13 कोटी जपाची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो. अशा तऱ्हेने 100हून अधिक वर्षे ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्तमंडळी बदलत असली तरी सर्वांचा भाव आणि उत्साह तोच आहे. ओम श्री ब्रह्म चैतन्याय नमः. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.